जेव्हा तुम्ही आमदार म्हणून तुमचा सगळ्यात मोठा मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये, कारण सगळ्यांनी खूप मेहनत केली 2019मध्ये तेव्हा आमदार झाले. त्याच्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे. आणि असंही नाही झालं की निवडून आल्यानंतर गुपचूपही नाही बसले एका जागेवर किंवा चला काहीच करायचं नाही आहे. भरपूर कामं झाली या परिसरात, पण भरपूर बऱ्याच लोकांना माहीत असेल. आणि कामाचं चालूच आहे, कारण विधानसभा क्षेत्र खूप मोठं आहे पश्चिम नागपूर, आणि तिथे असं आपण एकाच ठिकाणी फोकस करून काम नाही करू शकत. तरी पण या क्षेत्रात जेवढी जास्त कामं झाली इतर ठिकाणी खूप एवढी नाही झालेली आहे. इथं भरपूर आणि भरपूर कामं बरीचशी व्हायची पण आहेत, आणि ती पण आपल्याला पुढे करायची आहे ती कामं. त्यासाठी तर परत आपल्याला आता निवडून येणं गरजेचं आहे, कारण जो व्यक्ती अभ्यास करू शकतो पूर्ण परिसराचा तोच हे काम करू शकेल. कारण जो नवीन व्यक्ती जर आता इथे आला तर त्याला इथलं काहीच माहीत राहणार नाही, आणि नवीन व्यक्ती काम करेलच हे पण आपण सांगू शकत नाही. त्याच्यासाठी जो काम करतो व्यक्ती, आणि आजकाल लोकांना कसं पाहिजे, काम पाहिजे, काम केलं तर सगळं चांगलं असं आहे. आणि म्हणून आम्हाला कामाचा ओघ जो चालू आहे तो सतत चालू राहू द्या. आणि तुमचं आमचं जे आपुलकीचं नातं निर्माण झालं आहे, मी खरं सांगते, मी झिंगाबाई टाकळी आणि मी प्रत्येकजण मला पाहतात कुठं नाही कुठं. या दोघी कार्यक्रम घेतच असतात नेहमी, मी येतच असते नेहमी, कुठे ना कुठे कार्यक्रम असतो. मी आणि ममताताईकडे आले या तर भेटतातच नेहमी. प्रश्न माझे बरेच आहेत, सगळेजण मंदिर झालं हे झालं कुठे ना कुठे मी येतच असते, सगळ्यांना माहितीही नाही आहे. माझा मुलगाही असतो इथे, हे पण येतातच, यांनाही ओळखतं सगळेजण. आमचं असं जे नातं तयार झालं आहे झिंगाबाई टाकीसोबत, ते आम्हाला थोडंसं आता तुम्ही 20 तारखेला बटन दाबून जर पुन्हा आणलं तर आमचं नातं कायम राहिलं आणि आम्ही पुढे चालू तुमच्यासोबत. कारण आम्हाला असं वाटतं की नाही तुटावा हा परिसर आपल्यापासून, इच्छा आहे मनापासूनची. आणि तुम्ही सगळ्यांनी मनात जसं आणलं तर 2019मध्ये तसं जाताही मनात आणलं तर निश्चितच आपण तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा मिळाला तर निश्चितच पुन्हाही आपण 23 तारखेला निवडून येऊ. कारण एक 20 तारीख आहे, सगळेजण आपल्या परीने खूप मेहनत करतात आहे या परिसरामध्ये. प्रत्येक जिथेही गेलं, ज्याही गल्लीत गेलं, सगळे म्हणतात ते नाही भाऊनी हे काम केलं, भाऊनी ते काम केलं, भाऊ येईलच, पहिली तुम्ही काळजी नका करू असं म्हटलं तरी आपल्याला बरं वाटतं की चला एक कुठेतरी आपुलकी खूप आहे लोकांमध्ये, आणि कामं झालेली आहेत आपली, आणि सगळ्यांची म्हणजे इच्छा आहे की परत यावं. हा परिसर तर आपला आपुलकीचा जर प्रश्न निर्माण होत नाही. मी वोट द्या म्हणत नाही आहे, तुम्ही देणारच आहे 101%. खरं काय की नाही, देणारच आहे एवढं तर मला पूर्ण माहिती आहे. आणि परत 2 तारखेला लवकर जाऊन